उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बागेची नाशिकमध्ये तपासणी करण्यात आली। देवेंद्र फडणवीस यांची आज नाशिकमध्ये जाहीर सभा आहे। सभेला येण्यापूर्वीच निवडणूक आयोगाकडून फडणवीसांच्या बागेची तपासणी करण्यात आली। काँग्रेस महाविकास आघाडीचे भिवंडी पश्चिमचे उमेदवार दयानंद चोरगे यांच्या प्रचारासाठी माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांनी हजेरी लावली। त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलं। बारामतीत हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवार यांच्या बागेची तपासणी करण्यात आली। बारामतीहून करमाळ्याकडे रवाना होताना ही तपासणी करण्यात आली। पालघरमध्ये उद्धव ठाकरेंची बॅग पुन्हा एकदा तपासण्यात आली। पालघरच्या विराज हेलिपॅडवर उद्धव ठाकरे यांच्या बागांची तपासणी करण्यात आली। निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे यांच्या बागेची तपासणी करण्यात आली। बार्शीत शिवसेनेच्या प्रचार रॅलीवर दगडफेक करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आलाय। दिलीप सोपल यांच्या समर्थकांकडून दगडफेक केल्याचा आमदार राजेंद्र राऊतांनी आरोप केला। नागपुरात प्रियंका गांधींच्या रोड शो दरम्यान राडा झालाय। भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते घोषणाबाजी करत आमने सामने आलेत। नागपूर पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त राहुल गांधी यांनी पोस्ट केल्या। मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसैनिकांसोबत असं म्हणत राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली देखील वाहिली। शेतकऱ्यांचे कर्ज आम्ही माफ केलं आहे, तसेच शेतकरी हे शून्य कर्जमुक्तीकडे वाटचाल करत आहेत। त्यामुळे कोण काय म्हणतं यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं। कागल तालुक्यातील जैन्याळ गावामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित सिंह घाडगे यांचा फोन असलेल्या पत्रकार करणी नाकारण्याचा प्रकार करण्यात आला। मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांना प्रचार पत्रकावर नारळ, ब्लाऊज पीस, अर्धा कापलेला लिंबू आणि अंगारा आढळल्याने मात्र आता त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली। जरांगे येवला मतदारसंघात छगन भुजबळ यांना टार्गेट करण्यासाठी गेला, अशी एकेरी टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केली। भोकर विधानसभा मतदारसंघात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री सुपरस्टार पवन कल्याण यांनी मराठीमधून केलेल्या भाषणाला सुरुवात केली, तर भाजपच्या उमेदवार श्रीजया चव्हाण त्यांनी तेलुगूमध्ये भाषण करून मतदारांना साथ दिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।